देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत खेड शहरात आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशभरात विविध ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे। नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणं आणि 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक घरावर तिरंगा डौलानं फडकवणं हा या अभियानाचा उद्देश आहे। खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली। भर पावसातही नागरिक, शालेय विद्यार्थी आणि सर्व धर्मीय नागरिक मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी झाले। हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांनी शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख प्रभागातून मार्गक्रमण केलं। रॅली दरम्यान संपूर्ण खेड शहर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेलं। रॅली पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर तिची सांगता करण्यात आली। यावेळी खेड भाजपच्या वतीने रॅलीतील सहभागी नागरिकांना जिलेबी वाटून आनंद साजरा करण्यात आला। या रॅलीमध्ये खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, माजी आमदार सूर्यकांत दळवी, केदार साठे, भाऊ निदाते, नगरसेविका वैभवी खेडेकर, स्वप्नाली चव्हाण, रहीम सहीबोले, मिलिंद नांदगावकर यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज डौलाने फडकावा आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी असा संदेश या रॅलीतून देण्यात आला। तिरंगा रॅलीचं आयोजन केलंय, काय सांगाल? भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा ह्या उपक्रमातून आज खेडमध्ये तिरंगा रॅली निघत आहे। दिनांक म्हणजे आजपासून म्हणजे 9 ते 17 तारखेपर्यंत या तिरंगा रॅली भारतातल्या प्रत्येक गावागावामध्ये, गल्ली गल्लीमध्ये या तिरंगा रॅल्या होणार आहेत। याचं उद्दिष्ट एकच आहे की राष्ट्रभावना जागृत व्हावी, राष्ट्रप्रती प्रेम निर्माण व्हावं आणि तिरंगा प्रत्येकाच्या घरावरती डौलाने फडकावा। यापूर्वी तिरंगा फक्त शासकीय कार्यालयामध्ये फडकवला जायचा, परंतु मोदी शासनाच्या सरकारमध्ये हा तिरंगा अभिमानाने आपल्या घरावरती, आपल्या आस्थापनेवरती फडकवण्याची मुभा या सरकारने दिली आणि म्हणून त्याचा एक भाग म्हणून आज हा तिरंगा रॅलीचा हा आयोजन आहे। आणि ह्या सगळ्या रॅलीतनं प्रत्येक घरावरती 15 ऑगस्टच्या दिवशी हा तिरंगा डौलाने या ठिकाणी फडकेल, हा या रॅलीचा उद्देश आहे। धन्यवाद।